नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया, इथे आता आकाशसुद्धा मीटिंगसाठी आलेला असतो. तेव्हा जिथे क्लायंट आलेले असतात, ते आकाशबरोबरच आता सगळं डिस्कशन करत असतात. तर इथे आकाश आल्यानंतर ओनरच्या खुर्चीवरती सुद्धा आकाशला जबरदस्ती बसवल्यामुळे रागिनी आता थोडीशी अपसेट तर झालेलीच असते. तेव्हा इथे आकाश आता मीटिंगबद्दल खूपच छान पद्धतीने डिस्कशन करत असतो. तेव्हा इथे रागिनी मात्र आता मनामध्ये खूपच जास्त घाबरलेली असते. रागिनी म्हणते की आकाशला आता या डीलबद्दल कळायला नको की आता मी माझ्याच फायद्यासाठी या डीलमध्ये खूपच जास्त इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि खूप जास्त ॲडजस्टमेंटसुद्धा केलेली आहे. जर आकाशला त्याबद्दल कळलं तर माझं भांडं फुटेल, असं आता रागिनीला वाटत असतं. तेव्हा इथे आता क्लायंट म्हणत असतात की रागिनी मॅडम, तुम्ही सुद्धा आकाश सरांना आता या डीलबद्दल आता लीड करा आणि त्यांना समजावून सांगा. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की मी सगळं काही आकाशला सांगणारच आहे, पण आपण एक काम करूया, आता लंचचा टाईम झालेला आहे. आता सगळेजण लंच करून घेऊया आणि आपण पुढील मीटिंग आता दुसऱ्या भागामध्ये सुरू करूया. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की आकाश, तुला हे सगळं चालणार आहे ना? म्हणजे आपण मीटिंग अशी घाईघाईने पूर्ण करायला नको. आपण आता पुढचा भाग नंतर सुरू करूया. आधी लंच करून घेऊया. तर इकडे आता मानसी म्हणत असते की भूमिताई, आज कुणीतरी खूपच जास्त खुश होणार आहे. म्हणजे बघ ना, तू आकाश जिजूंसाठी आता खीर करतेस ना, त्यांना तर खूपच जास्त आवडते. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की मानसी, हे काय चाललंय तुझं बोलण्यामध्ये? आता मी खिरीमध्ये साखर टाकली नसती, थांब मला साखर टाकू दे. तेव्हा मानसी म्हणते, अगं ताई, साखर कशाला टाकतेस? मगाशी आकाश जिजूंनी काय सांगितलं माहिती आहे ना तुला? आकाश जिजू म्हणाले आहेत की तू जर पदार्थामध्ये साखर नाही टाकलीस ना तरीसुद्धा चालेल. तुझ्या हातातला गोडवा त्याच्यामध्ये उतरतो आणि पदार्थ खूपच जास्त गोड होतो. तेव्हा भूमी म्हणत असते, मानसी, आता किती मस्करी करणार आहेस तू? तेव्हा मानसी म्हणते, हां मग काय करायचं? तेव्हा इथे मानसी म्हणत असते, आकाशजी जो ऑफिसला गेलेत ना? तेव्हा भूमी म्हणते, हो. तेव्हा मानसी म्हणत असते, लगेच का गेले? म्हणजे तुम्ही दोघं जण मिस करत असाल ना? कालच तुमचं लग्न झाले आणि आज आकाशजी जो ऑफिसला सुद्धा गेले, मग तुम्ही एकमेकांना फोन केलात की नाही? तेव्हा भूमी म्हणत असते, कसं आहे ना मानसी, आम्ही जबाबदार नवरा बायको आहोत. आकाश ऑफिसला गेल्या गेल्या त्याने मला मेसेज केला की तो ऑफिसला गेला आहे आणि मग मी सुद्धा मेसेज केला की ठीक आहे म्हणून. आम्ही दोघं जण एकमेकांना मिस करतोय, पण त्यासाठी आम्हाला सतत फोनवर बोलायची गरज नाही आहे. तेव्हा इथे आकाशचा आता फोन आलेला असतो. भूमी म्हणते, बघितलंस ना, अगं फोन आला. तेव्हा मानसी म्हणते, तुम्ही दोघं जण तसे एकमेकांना मिस करता येतच. तर इकडे आता आकाशने फोन केलेला असतो आणि तो म्हणतो की लंचसाठी आता तो आणि रागिनी दोघं जण घरी येत आहेत, ते सुद्धा भूमीच्या आग्रहास्तव. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश आणि आत्या दोघं जण लंचसाठी घरी येत आहेत. चल आता घाईघाईने सगळं आवरायला हवं आणि त्यानंतर मी आणि आकाश आम्ही दोघं जण राजाराम काकांना भेटायला जाणार आहोत. लग्नानंतर भेटायला सुद्धा गेलेलो नाही आहे ना, आणि एक पुरावासुद्धा सापडला आहे. तेव्हा मानसी म्हणत असते की बाबांनी काही केलेलं नाही आहे, ते निर्दोष आहेत. मग त्यासाठी त्यांनी घरी असायला हवं ना, जेलमध्ये नाही. भूमी म्हणते, काळजी करू नको, राजाराम काका लवकरच घरी येतील. तर इथे आकाश आता जबरदस्तीने रागिनीला घरी घेऊन आलेला असतो. रागिनी म्हणत असते, आकाश मला काहीच झालेलं नाही आहे. आकाश म्हणतो, नाही आत्या, हे बघ तुला बरं वाटत नाही आहे, आम्हाला बरं वाटावं म्हणून तू सतत खोटं बोलत असतेस, पण आता तू फक्त आणि फक्त आराम करायचा आहे. रागिनी म्हणते, आकाश तुला कोणी सांगितलं मला बरं वाटत नाही आहे ते? तेव्हा आकाश म्हणतो की मला भूमीने सांगितलं भूमीने तुझं आणि आजीचं बोलणं ऐकलं तेव्हा तू म्हणत होतीस ना की तुझी झोप झालेली नाही आहे, तुला बरं वाटत नाही आहे, म्हणून आता तू फक्त आराम करायचा आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, आत्या, नाहीतर तुम्ही एक काम करा ना, कुठेतरी बाहेर थोडे दिवस फिरायला जा, 8 दिवस जरा तुम्ही आराम करा, म्हणजे तुम्हाला फ्रेश वाटेल. तेव्हा रागिनी म्हणत असते, ए बाई, मी कुठेही फिरायला वगैरे जाणार नाही आहे, मला माझ्या फॅमिलीमध्येच राहायला आवडतं. मी जेव्हा माझ्या घरातल्या माणसांबरोबर 10 मिनटं बोलते ना, तेव्हा मी फ्रेश होऊन जाते, मला कुठेही बाहेर फिरायला जायची अजिबातच गरज नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, म्हणून काय झालं आत्या, थोडंफार तुलासुद्धा चेंज हवा आहे की नाही? तेव्हा भूमी म्हणत असते, काम करून करून आपलं मन शरीर दोन्ही थकत असतं, त्यालासुद्धा थोडंसं रिलॅक्स व्हायला हवं आहे की नको? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की अगदी बरोबर आहे आत्या भूमीचं, तू आता आराम केलाच पाहिजे. किती काम करणार आहेस तू? हे बघ, तू आता घरातली काळजी करायची नाही, ऑफिसमधली काळजी करायची नाही, तू फक्त तुझ्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं आहे. तेव्हा आजी म्हणते, नाहीतर काय रागिनी, आकाश आणि भूमी म्हणतायत ना, मग कशाला एवढी दगदग करतेस? ते आहेत ना दोघं जण आता घर सांभाळायला, ऑफिस सांभाळायला, तू आता तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. तेव्हा भूमी म्हणत असते, बरं ठीक आहे, तुम्ही दोघं जण आता फ्रेश होऊन घ्या, मी तुमच्यासाठी लगेचच जेवायला वाढते.
तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, ही भूमी पण ना मला आराम करायला सांगत नाही आहे, तर मला ऑफिसपासून आणि घरापासून हिला दूर ठेवायचं आहे. म्हणूनच तिने हा केलेला प्लॅन आहे. म्हणूनच आकाशला सांगते की मला बरं वाटत नाही आहे, बरं वाटत नाही आहे. पण मी सुद्धा सहजासहजी माझे अधिकार सोडणार नाही असं रागिनी म्हणत असते. त्यानंतर इथे रागिनी म्हणत असते की आता मीटिंगला गेलेली नाही आहे. आकाशच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि तो आता सगळं काही चेक केल्याशिवाय डील पुढे नेणार नाही आहे. तेव्हा इथे आकाशचा आता फोन येतो. आकाश म्हणत असतो की आत्या, मीटिंगमध्ये मी सगळं काही चेक केलेलं आहे. तेव्हा माझ्या लक्षात आले की आपल्याला आपल्या डीलमध्ये थोडे करेक्शन करावी लागणार आहेत आणि त्यासाठीच मी आपलं डील आत्ता करत नाही आहे, तर मी पोस्टपोन करतो आहे. बाकीचं घरी आल्यानंतर बोलूया. तेव्हा रागिनी म्हणते, हो हो ठीक आहे, तुला जसं योग्य वाटेल तसं तू कर. तेव्हा रागिनी म्हणते की बघितलं, मला वाटलंच होतं आकाश आता हे डील होऊ देणार नाही आहे. पॉवर ऑफ अटर्नी माझ्या नावावर झाल्यानंतर हे पहिलं डील होतं जे मी माझ्या मतानुसार करणार होते. तेव्हा इथे वेदांगी येते आणि म्हणते, मावशी काय झालं? अगं तू घरी आलीस, आकाश म्हणत होतं की तुला बरं वाटत नाही आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, मला काही झालेलं नाही आहे, मी एकदम ठणठणीत आहे. तेव्हा रागिनी म्हणते, हा सगळा प्लॅन आहे ना त्या भूमीचा आहे, तिला मला ऑफिसपासून दूर ठेवायचं आहे ना. तेव्हा आकाशला सांगितलं आहे तिने की मी ऑफिसला जाऊ शकत नाही आहे, मला बरं वाटत नाही आहे आणि म्हणूनच आकाशने मला आराम करायला सांगितलं आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते, पण तिच्यासारख्या कितीही भूमी आल्या ना, 56 भूमी आल्या तरीसुद्धा मी हार मारणार नाही आहे, जा तिला इथे घेऊन ये. तेव्हा वेदांगी म्हणते, भूमी घरी नाही आहे, मी त्या दोघांना बोलताना ऐकलं होतं, आकाश आणि भूमी दोघंजणं राजाराम काकांना भेटायला आता जेलमध्ये जाणार आहेत. तेव्हा इथे रागिनीला ते सगळं ऐकून खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, भूमी राजारामना भेटायला जाणार आहे, पण का? असा प्रश्न तिला पडलेला असतो. त्यानंतर इथे आता भूमी आणि आकाश दोघंजण राजाराम काकांचा आशीर्वाद घेतात. तेव्हा राजाराम काका दोघांनाही सुखी राहण्याचा आशीर्वाद देतात. तेव्हा भूमी म्हणत असते की काका, तुम्हाला काहीतरी आठवलंय ना, ते सांगा ना मला. तेव्हा इथे शिंदेनी मला निरोप दिला असं सुद्धा भूमी म्हणते. तेव्हा इथे आता राजाराम काका म्हणत असतात, मी पवारांना सुद्धा सांगितलं होतं, पवारांनी मेसेज दिला नाही का? तेव्हा इकडे भूमी म्हणते की फोन केला असता तर मला कळलं असतं ना, तेव्हा तुझ्या आईने फोन उचलला होता असं राजाराम काका म्हणतात. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की त्यांनी मुद्दामून सांगितलं नसेल, पण आता सांगा ना नेमकं काय सांगितलं होतं तुम्ही? तेव्हा राजाराम काका म्हणतात, जेव्हा मी कॅश द्यायला गेलो होतो तेव्हा त्या माणसाचं आय कार्ड मी बघितलं होतं, त्याच्यावरती कुळेकर असं लिहिलं होतं आणि नंतर ती कॅश तुम्ही कुणाला देणार आहात तेव्हा कुळेकर असंच आडनाव मी सुद्धा ऐकलं होतं. तेव्हा इकडे भूमी म्हणते, ठीक आहे, आपण एक नवीन वकील करूया आणि त्यांना आता हे सगळं सांगूया, म्हणजे नक्कीच तुम्हाला जामीन तरी मिळेल असं भूमी म्हणत असते. तरी इथे आता रागिनी टेन्शनमध्ये आलेली असते. ते म्हणते की आकाश आणि भूमी कधी येतील काय माहिती, कधीपासून वाट बघते. तेवढ्यातच आता आकाश आणि भूमी दोघेही आता घरी आलेले असतात. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, आकाश अरे कुठे गेला होतास तू? तेव्हा आकाश म्हणतो, आत्या तू काय करतेस, तू का काम करतेस, सांगितलं ना तुला आराम कर म्हणून. तेव्हा रागिनी म्हणत असते, अरे बाबा किती आराम करायचा आहे मी, हे बघ मी बरी आहे, मला काही झालेलं नाही आहे, मी ठणठणीत आहे अगदी. तुम्ही दोघंजणं कुठे गेलं होतात? तेव्हा आकाश म्हणतो की मी आणि भूमी आम्ही दोघंजणं राजाराम काकांना भेटायला गेलो होतो, त्यांचा आशीर्वादसुद्धा घ्यायचा होता ना, लग्नानंतर आम्ही भेटायला गेलो नव्हतो. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की बिचाऱ्यांना उगाच जेलमध्ये राहावं लागतंय, मला तर त्यांची अवस्थाही बघवत नाही आहे, कधी एकदा सुटून घरी येत आहेत असं झालंय. तेव्हा भूमी म्हणत असते की आत्या तुम्हाला राग नसेल येणार तर एक विचारू का? रागिनी म्हणते, विचार ना. तेव्हा भूमी म्हणत असते की राजाराम काका जेव्हापासून जेलमध्ये गेलेत तेव्हापासून तुम्ही त्यांना एकदासुद्धा भेटायला का बरं गेला नाहीत? तेव्हा इथे आता रागिनी नाटकाला सुरुवात करते आणि म्हणते की भूमी काय सांगू तुला, ज्या नवरा बायकोचं एकमेकांवरती प्रेम असतं ना, ते नवरा बायको एकमेकांना त्रास होईल असं कधीच वागत नाही. म्हणजे बघ ना, आता जर मी राजाराम यांना भेटायला गेले तर त्यांची ती अवस्था बघून मला माझं रडू आवरेनासं होईल. मी रडायला लागले तर माझं रडू बघून ते सुद्धा खचून जातील आणि मला तेच नको आहे. म्हणूनच मी त्यांना भेटायला तिथे जात नाही, पण त्यांना आता लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी मी प्रयत्न करणारच आहे. तेव्हा आकाश म्हणतो, आत्या वाईट वाटून घेऊ नकोस, आता लवकरात लवकर राजाराम काका घरी असेल त्यासाठीच मी प्रयत्न करतोय, खूप मोठा पुरावासुद्धा आपल्या हाती लागलाय. तेव्हा इथे भूमी आपल्या मनामध्ये म्हणत असते की आता आत्यांना सांगू की नको, तरीसुद्धा ती म्हणते की लवकरात लवकर आपल्याला जो पुरावा हाती लागलेला आहे त्यामुळे राजाराम काका घरी असतील. कारण का
कुळेकर यांना जी कॅच दिली होती राजाराम काकांनी, आता त्याचं नाव राजाराम काकांना आठवलेलं आहे आणि आपण नक्कीच आता नवीन वकील करूया आणि त्यांना ही सगळी माहिती सांगूया. तेव्हा रागिनी आपल्या मनामध्ये म्हणत असते, की भूमी, अगं तू काय या घरामध्ये परत आलीस? आता राजाराम काकांना लवकरात लवकर तू जेलमध्ये काढून ठेवशीलच वाटतं. तेव्हा इथे मला काहीतरी करून आता हे सगळं इथेच थांबवायला हवं असं रागिनी म्हणत असते आणि ह्या केसपासून भूमीला आणि आकाशला लांब ठेवायला हवं. तेव्हा आकाश म्हणतो, आपण नवीन वकील करूया. माझा भानुशालीवरती अजिबातच विश्वास नाही आहे. त्याचा माझ्यावरती राग आहे आणि त्याचा परिणाम राजाराम काकाच्या केसवरती व्हायला नको असं मला वाटतंय. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, अरे असं काही नाही होणार. तसंही भानुशाली वकील चांगला आहे. म्हणजे बघ ना, प्रोफेशनल आणि पर्सनल या दोन गोष्टी त्यांना वेगवेगळं ठेवायचं कळतं. तेव्हा आकाश म्हणतो, हे बघ आत्या, आता मला राजाराम काकाच्या केसमध्ये कुठलीही रिस्क नको आहे. मी आता नवीन वकील करणार आहे. भानुशालीवरती माझा अजिबात विश्वास नाही आहे. तेव्हा इथे रागिनी आता आपल्या मनामध्ये म्हणत असते, की आता हे दोघंजणं राजारामला आता जेलमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. म्हणजे याचा अर्थ आता खरा गुन्हेगार कोण आहे याचासुद्धा शोध सुरू होईल. मला हे आता लवकरात लवकर थांबवायला हवं, नाहीतर सगळं माझ्या अंगाशी येईल असं रागिनी म्हणत असते. तर इथे आकाश आणि भूमी दोघंजणं मिळून आता राजाराम काकांना बाहेर काढण्यासाठी खूपच जास्त प्रयत्न करत असतात. तर इकडे आता बेडशीट आता बेडवरती अंथरत असताना आकाश येतो आणि म्हणतो, की भूमी, मी तुला मदत करतोय. तेव्हा इकडे भूमी आता सरळ करत असताना आकाशच्या हातातून बेडशीट सटकते. त्यानंतर आकाश आणि भूमी दोघंजणं बेडशीट लावत असताना भूमीच्या हातातून बेडशीट सटकते. तेव्हा इथे भूमी आता म्हणत असते, की आकाश, तू मुद्दामून करतोयस ना? तेव्हा आकाश म्हणतो, नाही गं, मुद्दामून करत नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, की भूमी बघ ना, आपल्या दोघांना जर इथे बेडशीट व्यवस्थित टाकता येत नाही आहे, तर आपण संसार कसा करणार आहोत? तेव्हा भूमी म्हणते, अरे बाप रे, करू संसार आपण नीट करू. आधी आपण ही बेडशीट तर लावूया. तेव्हा इकडे आता बेडशीट लावत असताना, ती नीट करत असताना आकाश आणि भूमीची एकमेकांना टक्कर लागते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, अगं आपल्याला एकमेकांना टक्कर लागली, आता अजून एकदा टक्कर लावावी लागेल, नाहीतर आपल्याला शिंगं येतील हां. तेव्हा इथे भूमीला शिंग येतील हा शब्द ऐकल्यानंतर ती म्हणते, की आकाश, आपण याआधी कधी अशी बेडशीट नीट केली आहे का? आणि एकमेकांना टक्कर लागली आहे का? बघ ना, मला आठवतंय. सांग ना, असं कधी झालं होतं का? तेव्हा आकाश म्हणतो, नाही गं भूमी, असं नाही झालेलं आहे. हे बघ, कधी कसं असतं ना, जेव्हा एकमेकांना टक्कर लागते त्यानंतर दुसऱ्यांदा टक्कर नाही लावली ना, तर शिंगं येतात असं म्हणतात, म्हणून मी म्हणतोय. तुला चालणार आहे का तुझ्या नवऱ्याला शिंगं आलेली? मला तर नाही चालणार माझ्या बायकोला शिंगं आलेली, असं आकाश म्हणतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आजी आता रागिणीला म्हणत असते, की रागिनी, आपल्याला योग्य तो उत्तराधिकारी मिळाला ना, की आपण आपल्या जबाबदारीतून मोकळं व्हायचं असतं. तेव्हा रागिनी म्हणते, आई तुला काय म्हणायचं आहे? तेव्हा इथे आई म्हणत असतात, की आणि तुला योग्य ते उत्तराधिकारी मिळालेले आहेत. ऑफिसमध्ये तुला आकाश मिळाला आहे आणि घर सांभाळायला तुला भूमी मिळालेली आहे. तेव्हा आता सगळ्या चाव्या मी भूमीच्या ताब्यात देते. तेव्हा आजी आता सगळे अधिकार भूमीच्या ताब्यात देत असताना इथे रागिनी हात पकडते. तेव्हा भूमी खूपच जास्त टेन्शनमध्ये येते.